नमस्कार, माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी आणली आहे क्यूट अशी वस्तू जी तुम्हाला थंबनेलमध्ये दिसली असेल। तर मी त्याचा उपयोग कसा करते, मी दोन प्रकारे त्याचा उपयोग करते आणि आपल्या गृहिणीसाठी ती वस्तू खूप उपयोगाची आहे। खूप स्वस्त वस्तू आहे, आम्ही राहत नाही वस्तू, तिचा काहीतरी उपयोग होतो। तर बघा, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल ही वस्तू किती उपयोगी आहे आणि वरून स्वस्त पण आहे, काही महाग नाही आहे आणि ती आपल्याला फ्लिपकार्ट, मीशो, ॲमेझॉनवर पण आरामशीर मिळते। त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे कुठे मिळेल आणि खूप किंमत असेल का, काहीच नाही। आणि दिसायला सुद्धा ती एवढी नाजूक आहे पण खूप दणकट आहे। जरी ती नाजूक वाटली ना तरी ती वापरायला खूप छान आहे, दणकट आहे एकदम। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू। ही आहे माझी क्यूट अशी वस्तू। ह्या वस्तूला कुणी पेंग्विन एग्स बॉयलर म्हणतात, तर कुणी पेंग्विन एग्स स्टँड म्हणतात, तर कुणी पेंग्विन एग्स बास्केट सुद्धा असं सुद्धा याला म्हणतात। ह्या एग्स बास्केटमध्ये एकूण 6 अंडी ठेवू शकतो आपण। चला मग मी तुम्हाला यामध्ये अंडी कशी ठेवायची ते सांगते। अशा प्रकारे ह्यामध्ये एक एक करून मी अंडी ठेवत आहे। बघा, अशा प्रकारे हे एकूण 3 अंडी टाकली, आता नंतर परत 3 अंडी टाकली, एकूण 6 अंडे याच्यामध्ये बसतात। जर तुम्हाला 12 अंडे ठेवायचे असेल तर आणखी एक ही बास्केट मागवू शकता तुम्ही। तर बघा, अशा प्रकारे हे 6 अंडी यामध्ये व्यवस्थित बसलेली आहे। मला तर आता 3च अंडी उकळायची आहे, त्याच्यामुळे मी आधी 6 अंडी यामध्ये ठेवलेली होती, तर त्यामधून 3 काढते आहे। एक सुद्धा अंड आपण उकळू शकतो आणि 6 पण अंडे उकळू शकतो। बघा, 3 अंडे हे मी ठेवलेले आहेत। अशा प्रकारे बघा कसं नटून थटून ही बास्केट किती सुंदर दिसत आहे आणि ही खूप स्वस्त पण आहे। अंडी उकळण्यासोबतच याचा दुसरा पण उपयोग आहे, पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे, तुम्ही बघत राहा। तर ह्या अशा क्यूट बास्केटचा उपयोग दुसरा पण आहे। यामध्ये अंडी ठेवून आपण त्याला एक स्टँड म्हणून सुद्धा वापर करू शकतो। फ्रीजमध्ये कुठे पण तुम्ही याला ठेवू शकतो। अशा प्रकारे मी माझ्या फ्रीजमध्ये हे अंडी ठेवत असते आणि खूप छान लुक पण येतो। मला आज ह्या एक बास्केटमध्ये 3 अंडी उकळून दाखवायची आहे, तुम्हाला उकळून दाखवते आहे। तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि ते पाणी आता गरम करायला ठेवलेलं आहे। पाण्याला छान उकळी आली की मग हे एग्स बास्केट त्यामध्ये ठेवणार। आणि मी दुसरी 2 अंडी पण ह्यामध्ये साध्या पद्धतीने उकळून दाखवणार आहे। तर तुम्हीच बघा दोन्ही याच्यामध्ये किती फरक पडणार आहे। अंडी आपली कुठे चांगली उकळल्या जाईल ते तुमच्या नक्की लक्षात येईल। मी आधीच्या पातेल्यामध्ये आपल्या एग्स बास्केटमधली अंडी बास्केटसहित उकळायला ठेवलेली आहे आणि आता जे आपण नेहमीच्या पद्धतीने अंडी उकळतो त्याप्रमाणे मी ह्या पातेल्यामध्ये पण 2 अंडी उकळायला ठेवलेली आहे। तर बघूया आपण काय फरक पडतो। मी एग्स बास्केटमधली अंडी आणि ही पातेल्यातली अंडी दोन्ही एकाच वेळेस ठेवलेली आहे आणि बरोबर 15 मिनिटं मी मीडियम गॅसवर ही उकळून घेणार आहे। तर चला आता ही माझी 15 मिनिटानंतर दोन्ही प्रकारचे अंडी उकळलेली आहे, बघूया आपण काय। बघा, अशा प्रकारे फुटू शकते, क्रॅक जाऊ शकते अंड्याला, हे होतच 100%, माझ्यासोबत तर होतच। आणि आता ह्या बास्केटमधली बघूया, बघा किती मस्त झालेली आहे। 15 मिनिटामध्ये अगदी
छान प्रकारे अंडी उकडलेली आहे। तुम्ही हातात सुद्धा हा स्टँड पकडू शकता, काही चटका लागणार नाही। जरी नाजूक वस्तू दिसली तरी खूप दणकट आहे, मी खात्रीने सांगते। मी याला आता वापरून 6 महिने जवळपास झालेली आहेत। बघा, आता ही मी हातात पकडून इथे मी काढून ठेवते आहे। अंड्याला कुठेही क्रॅक गेलेला नाही, खूप छान वस्तू आहे ही, तुम्ही नक्की वापरा। आता मी दोन्ही पातेल्यामधली अंडी जरा थंड होऊ देते आणि मग दोन्ही पण प्रकारची ही अंडी मी सोलून दाखवते, तर काय फरक पडतो बघा। आता ही आहे एग्स बास्केटमधली अंडी आणि दुसऱ्या बाउलमध्ये आहे पातेलं साधी आपली असते ना त्याच्यातली अंडी आहेत। तर ही तिन्ही अंडी मी तुम्हाला सोलून दाखवते आहे, तुम्ही नक्की बघा। आणि सोलायला पण एवढं सोपं होतं, कारण की ते उकडलेले खूप छान असतात, त्याला क्रॅक नसतो, काही नसते आणि पद्धतशीर प्रमाणात ते उकडल्या जातात। अशा प्रकारे मी आता सगळे सोलून दाखवत आहे बघा। आता ह्या दुसऱ्या बाउलमध्ये ही अंडी मी सोलून दाखवते, जी की मी साध्या पद्धतीने उकडलेली होती। तर बघूया ही सोलून कशी दिसते। हे अंड बघा, साध्या पातेल्यातलं, सोलायला पण त्रास होत आहे मला आणि अशा प्रकारे ह्या अंड्याची अवस्था झालेली आहे। उकडलेल्या अंड्याची मी लगेच आमटी पण केलेली आहे, छान मसालेदार। आणि हे बघा किती मस्त ह्यामध्ये अंडे उकडल्या जाणार आहे, कुठेही तूट फूट नाही आहे। अशा प्रकारे माझी ही इथे भाजी झालेली आहे। तुम्ही पण अशा प्रकारे अंड्याचं हे बास्केट आणू शकता आणि घरपोच येतेही मिशोवरून घेतलेला आहे मी, तुम्ही पण मागवा आणि खूप स्वस्त पण आहे। मी थंबनेलवर त्याची किंमत टाकलेली आहे, तुम्ही नक्की घ्या आणि तुमच्या किचनमध्ये पण अशा वस्तू तुम्ही नक्की साठवणीत असू द्या। ही क्यूट अशी एग्स बास्केट आपल्या किचनच्या छोट्याशा डायनिंग टेबलवर पण इतकी सुंदर दिसते, इतकी शोभून दिसते, त्याचा उपयोग असा पण आपण करू शकतो। तर चला, स्वस्त आणि मस्त बास्केट खूप आवडलेली आहे, तुम्ही पण याचा उपयोग 2 प्रकारे नक्की करू शकता आणि तुमच्या किचन ही वस्तू नक्की उपयोगात येणार। माझा हा व्हिडिओ जराही उपयोगाचा वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बाय, भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये।